हो केदारनाथ, फायनली केदारनाथला पोहोचलो. बोला गणपती बाप्पा. या खंडातील बोलतो सर्वात मोठा डॅम. हर हर महादेव. दोन नद्यांचा संगम आपल्याला बघायला भेटतोय. 20 रुपयाचा सिक्का टाकतोय आता मी. रुद्रप्रयाग मध्ये बघतो संगम. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. सोहन नाईक ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग भाई, गुड मॉर्निंग. उत्तर काशी मधून आता आम्ही निघू सोनप्रयाग साठी. सकाळ 5:30 वाजता सगळ्यांना आधी बॅग वगैरे ठेवून मोकळा झालो. नाही बघा कसला व्यू आलाय सकाळ. चला आता काय वगैरे पिऊ. सगळी उठली बॅग आठवतात. सकाळ बघा रेडी होऊन आली. हा जा बॅग बिग ठेव. मी घाबरत नाही. हा म्हणून तर चल मी ठेवतो. कांदे आशीर्वाद आहे. लिहून देते फोन नंबर. जाऊ आज 12 तास प्रवास आहे आपल्याला. 12 तास मस्त आहे. 8 तास आहे पण 12 तास लागतील जाऊन मिळून आपल्याला. जाऊ बिंदास. गोऱ्यावर एसटीन जायचं आहे. एसटीन आज 12 तास नाही ना. उद्या उद्या गोऱ्यावर जाऊ मस्त. मला थांबशील ना तू. घाबरू नको तू. मी आहो ना. माझ्या पाठीशी तू राहा. चालेल. मी तुझ्या पाठीशी मी राहते ना. माझ्या पाठीशी तू राहा. गुड मॉर्निंग गाईज. सगळी गाडी बसली. आता आम्ही पण रेडी झालो. 6:30 वाजायला सकाळच्या निघायचं आहे. तो सकाळ मस्त सोबत निघूया उत्तर काशी मधून सोनप्रयाग कडे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. मजेदार. क्या कहना चाहते बोलणारी सांग. दोन बोलतोय. गुड मॉर्निंग. निघलो आता. चला केदारनाथ डायरेक्ट स्वर्गान. बोला गणपती बाप्पा. सगळे एक्साइटेड आहात ना. पक्की मजा करू घोड्यावर बसून. आणि घोड्यावर बैसून नवरा निघाला देवला. गोराने कच्चरवर बसून निघायला लागल. फील आहे सकाळ भाई. खतरनाक एक नंबर फील. हे बघा नदीन ढग उतरला डायरेक्ट. नदीन ढग. नुसता दुका कोणी गॅस चालू ठेवलाय गरम पाणी ठेवून. पेटवली कोणतरी. रस्त्यामध्ये प्राचीन भैरव मंदिर आहे. रस्त्यामध्ये थांबलो नाश्त्याला. मंदिराजवळच पहिला दर्शन करून येऊ. वरती बघा भारी आहे. यो आहे आपला प्राचीन भैरव मंदिर. आणि यो आपण आता डॅम बघला. यो बोलता आशिया खंडातील सगळ्यात मोठा डॅम आहे. डोक्याची घंटी वाजली. तुम्ही पाठीमागं जो डॅम बघतात आशिया खंडातील बोलता सर्वात मोठा डॅम. आणि यो मंदिर पण मस्त टेकडीवर आहे भैरव मंदिर. आणि मूर्ती पण आतमध्ये तुम्ही बघली असाल. एकदम भारी आहे. कसं वाटतं काका सकाळ एकदम फर्स्ट क्लास. आमची सगळी मंडळी आली बघू शकता तुम्ही दर्शनासाठी. येता नाचते असती डोक्याची घंटी वाजवत. घंटी वाजते आपले आप. माणूस आला तर डोक्याची घंटी वाजते. आता आमची मंडळी बघू शकता तुम्ही सगळी. डॅम बघून दर्शन करून मस्त निघालो ना आम्ही आता केदारनाथ साठी. दर्शन केला मस्त. काल भैरव शक्ती देईल प्रवासामध्ये. येस चला. हर हर महादेव. आणि यो सुंदर असा नजारा. मंदिरांची पाय भरून आली. नाश्ता करायला घेतला. खिचडी भात.
ऐसा तुम्हाला वाटेल तर फेरीच म्हणा वाईट जातंय. काय आहे खिचडी. तर यो आता तुम्ही बघला असाल आशिया खंडातील सगळ्यात मोठा डॅम आहे. आम्ही आता जवळजवळ त्याला 1-1.5 तास 2 तास झालं फेरा मारतून तरी कपन आहे. म्हणजे गोल गोल डोंगरांची फिरतो ना मी पण डॅम काही कपन आहे. आणि इथं आल्यावर प्रॉपर सगळी आर्मी इथं अवेलेबल असतंय आणि सगळा तैनात बघतान. मोबाईल पण बाहेर काढता नाही, डेंजर. नाही तर तुम्ही त्याचा व्हिडिओ करायला उपट्या घालतील. वर्षी काढली मी. 10:30 वाजलं सकाळचं. आता कुठेतरी जेवायला थांबतील 12 वाजेपर्यंत. आज आम्हाला पोहोचायचं आहे केदारनाथच्या खाली सोनप्रयागला. मस्त चला स्वर्गात जाऊ. उद्या स्वर्गात डायरेक्ट केदारनाथ. जय केदार. आता काय विषय माहितीये का, आम्हाला चुकीची खबर भेटली. यो एशिया मधला 4था मोठा डॅम आहे, इंडिया मधला 2रा. म्हणजे एशिया मधला 1 ऑफ बिगेस्ट. 4थे रँक आहे, रँकिंग मध्ये 4थ्याला. तरी पण लयच मोठा आहे. लयच मोठा आहे. म्हणजे खाऊ नव्हता संपत नव्हता डॅम. संपतच नाही. आता आम्ही जेवायला थांबलेलो, रस्त्यात गाडी थांबवलेली. म्हणजे गाडीचा थोडा टायर गरम झालता त्यामुळे. अभी अपने को चाचा जी मिले है, वो बता रहे की केदारनाथ में बर्फ गिर रही. अच्छा मौसम है उधर. जाओ ना, अच्छा दर्शन करके आना. तो हम किधर रहे अभी, कौन सी जगह? मैथंडी बोलते हैं. मैथंडी में रुके हैं. ये टोपी जो पहना है आपने नेपाल का टोपी है ना. मैं नेपाल गया था तब वैसा सबने पहना था. फिर ये भारत से इंडियन के बाद बॉर्डर पुलिस का है क्या? इंडियन बॉर्डर पुलिस का. अच्छा, नेपाल में ऐसा टोपी रहता है ना. तो हाँ गोल रहता है क्या नेपाल में? हम चाइना के बॉर्डर के हैं. चाइना के बॉर्डर के. आप क्या काम करते हो उधर? ड्यूटी है उधर. ड्यूटी है क्या पुलिस में? ओके, बढ़िया बढ़िया. ऐसा आप हो इसलिए हम अच्छे से जी पा रहे. हाँ अच्छा है, ऐसे काम करते रहो. अच्छा लगा आपसे बात करके. अंकल है ना, रिटायर हो गए आर्मी से. कितना साल ड्यूटी किया आर्मी में? 31 साल. ओ बढ़िया बढ़िया, एकदम बढ़िया. आपने कितना किया? 26 साल. ओके, आपकी वजह से हम अच्छे से जी पा रहे हैं. धन्यवाद आपका. बढ़िया लगा आपसे बात करके. सगळी जेवलो आता झाडाखाली मस्त शांततेन. लारू दिला येऊन मस्त लारू लागला. थँक्यू. मजा आली लारू खाऊन. पोट भरला डायरेक्ट. मस्त. गाडीची टायर आमची झालती ना गरम, त्यामुळे नाही आता पोट भरला. जेवलो, लारू खाला. अजून काय काय खाऊ. नंतर तुमच्या गाडी नेऊन बसताय सगळं खावाला. आमचा खावाला कपल्यावर आहे का कपला. तर यो आहे धारी देवी मंदिर. आता याच्यामध्ये आम्हाला दर्शन करायचं होता, बट मंदिर बंद असल्या कारणाने आम्ही केदारनाथ बद्रीनाथ वरून कधी रिटर्न येऊ ना तेव्हा आम्ही दर्शन करणार आहोत याच्यामध्ये. आया तुम्ही बघू शकता का मोठं मोठं ब्रिज कैसं बनवतात, म्हणजे त्यांची रचना कशी केली जातं. आता यो आवरा मोठा ब्रिज बनाला, त्याच्या मग आवरी प्लॅनिंग केली आणि असा ब्रिज बनतंय. क्रेझी भाई, खतरनाकच बघायला भेटला आज. आता आपण स्टॉप घेतला रुद्रप्रयागला ना. प्रयागला 2 नद्यांचा संगम. आणि तिकडची आधी अलकनंदा, इकडची आधी भागीरथी. आता तुम्हाला दिसत असेल ग्रीन कलरची आहे भागीरथी आहे आणि ही अलकनंदा आहे. 2 नद्यांचा संगम आपल्याला बघायला भेटतंय. मंदिर वगैरे आहे तिथं. नद्यांचा संगम तिथून तुम्हाला दाखवते नीट. हा मंदिर आहे. नाही ना, पैशाचा गट स्वतः उरी मारताय. या डोंगरान गेलं पैसे, पण ते काय मध्ये एक डिफरन्स काय दिसतंय माहितीये का. हे बघा भागीरथीचं पाणी आहे ना कसं खवळलेलं आहे आणि अलकनंदा एकदम शांत वाहत आहे, असा विषय आहे. आणि यो अजूनपर्यंत परत एकदा ट्राय करताय तरी जाणार नाही. यो व्हायरल लागून परत रिटर्न आला. काय बोलशील. तुम्हाला दाखवतो ना आता. जाणार नाही. लेफ्ट आहे त्याचा 20 रुपयाचा सिक्का टाकतोय आता मी. पाठी तो उडवशील तो. पुढे मार.
आता माझी पली. आता मी 1 रुपया अजून आहे. गेला नदी दगडाव गेला दगडाव. गेला नदी. रेडी चल. तिसरा ट्राय. हा तो थांब 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 थांब. तो परत आला. रिटर्न रे रिटर्न. आता तुम्ही जो संगम बघितला 2 नद्यांचा, त्याच्यामध्ये आपल्याला एक मस्त गोष्ट बघायला भेटत आहे की भागीरथी खवळलेली नदी आहे आणि ती एकदम शांत आहे अलकनंदा. आणि दोन्ही मिळताना एकमेकाला तो फक्त तिचं नाव अलकनंदा होऊन जातं. जो रुद्रप्रयाग मध्ये बघतो संगम. हा देवप्रयागला आपल्याला सगळ्या नद्यांचा संगम बघायला भेटतो. तर चला आता आमचं दर्शन वगैरे करून झाला आणि निघूया पुढच्या प्रवासाला. डायरेक्ट सोनप्रयागला भेटूया. केदारच्या खाली सोनप्रयाग आणि उद्या सकाळी 3:30 वाजता आम्ही निघू स्वर्गात जाण्यासाठी. परत आम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन भेटली. आता मी नेटवर गेलं आणि बघला का यो रुद्रप्रयागचा संगम ऍक्च्युली काय आहे तर मंदाकिनी आहे. जी ग्रीनवाली आहे ती मंदाकिनी आहे आणि ती बाजूची अलकनंदा आहे. भागीरथी नाही आहे रुद्रप्रयागला. भागीरथी देवप्रयागला आहे. तर मी तुम्हाला जो इन्फॉर्मेशन दिली त्याच्यामध्ये मी बोलतोय की ती नदी भागीरथी आहे तर तिला तुम्ही काय तो मंदाकिनीशी जोडा. रिप्लेस करा. कारण तर आता मी काही करू शकत नाही. माहिती चुकीची होती. तर आता समजला मी नेटवर बघायला गेलो. बरं नाव काय काय आहे बघू दे. बघताय तर उलटाच नाव आहे. होतंय थोडा निघून जातं तोंडाची का नद्यांचं नाव कसा कसा होतंय अल्टी पलटी. थोडा पुढे आलो. केदारनाथ सोनप्रयाग आमच्या पासून फक्त 9-10 किलोमीटर बाकी. तो पोहोचलो. थंडी चालू झाली. केदारनाथला वरती बोलतं -2 डिग्री पण टेम्परेचर होतंय. बघू आता आम्ही गेलो किती असतंय कसं काय होईल. पण असं स्नोफॉल भेटली पाहिजे यार मजा येईल. पण नाही भेटली तरी चालेल. फक्त देव भेटला पाहिजे. आम्ही हॉटेलवर आलो. यो आमचं हॉटेल आहे आणि पाठीमागं बघा नजारा. असं वाटते ज्वालामुखी आली बाहेर. क्रेझी खतरनाक कलर आला ढगांमध्ये. एक नंबर. चला आता बॅगा बिगा टाकते नंतर भेटते तुम्हाला. एडिटिंग करायचं उद्या सकाळच्या 2ला उठायला लागेल. तेव्हा आम्हाला केदारनाथला प्रॉपर सगळा रेडी होऊन निघता येईल. फायनली आता रूमवर पोहोचलो आम्ही. आणि रूम बघा आम्हाला दोघांना मस्त झोपायला एक बेड. रूम तर जाऊ दे कसं पण असं. बाहेरचा व्ह्यू बघा. ओ हो केदारनाथ. फायनली केदारनाथला पोहोचलो. आम्ही पोहोचलेलो आहोत. आता उद्या सकाळी चढाई करायची काय 3:30-4 ला. आता जरा आपण हलकं होऊ. व्यायाम करून जाऊ. व्यायाम कर. डंबल आणलं. आता मस्त व्लॉग एडिट केला. म्हणजे जेवढा झालेला आजच्या दिवसात तेवढा. 8 वाजलं. आता जेवायला जाऊ आणि उद्या सकाळी 3:30 वाजता निघायचं आहे. आणि घोड्यावर जावं लागेल कारण तर आपल्याला वन डे रिटर्न यायचं ऍक्च्युली आपला. तिथे वस्ती नाही त्याच्यामुळे सर्वांना घोड्यावर जाणार आहे. आणि तिथं वस्ती करणं पण पॉसिबल नाही कारण त्या या मायनस मध्ये थंडी आहे. आणि आमच्या सोबत जे आहेत ती वयस्कर आहेत. आम्ही 2 जण राहणार. आमची मुलं ती थांबतील. त्याचे मुलं बरं 1 डे रिटर्न आहे तर घोड्यावर जाऊन येऊ आणि कसं होते ते बघू. आणि एक मगाशी चुकी झाली तुम्हाला सांगला. मंदाकिनी नदी होती तर चुकून तोंडांची बघितली याला गायगडपट मध्ये बघितलं नाव मी सांगितलं पण ते मंदाकिनी आणि अलकनंदाचा संगम आहे रुद्रप्रयागला. रात्रीचा 8 वाजला जेवू वगैरे लवकर झोपू. व्लॉग एडिट करून मी ठेवील ना सकाळच्या अपलोड करेल. तो ड्रेसिंग मारली ना आयवनी सेम आहे. फिरायला आल्यावर सेम आहे. आयशीच कान बांधणार आयसा स्वेटर सेम. आईची आठवण आली डायरेक्ट. सेम टू सेम. बरं आयकनशी आली पटकन. डेंजरच आहे ना सेम ड्रेसिंग. सगळी मीटिंग साठी बसली ना या. कुल्फी मलाई चोकोबार सगळी थंडालीन फुल पक्की थंडालीन. हा तूच एकटा वाचा. चल ताव मारून येऊ. चल का हा एवढं थंडाली. घे का घे. जेवायला घेतला आता मस्त जेवू आणि सकाळी 2:30ला उठून रेडी होऊन घोड्यावर बैसून घोड्यावर जावं लागेल कारण तर आमच्या मुलं टाइमपास नाही झाला पाहिजे. नाही तर आम्ही चालत जाणार होतो दोघांत. बरं जाऊ आरामात कारण तर कठीण आहे यमुनोत्री. तो आम्ही केला आरामात. म्हणजे आरामात केला असता. त्याच्यात दम लागतंय. घोड्यावर दम लागल. घोड्यावर नाही लागत दम समजा.
चालतला जावं लागला तर दम लागल. चालत नाही जमणार, चालत शक्य नाही, पक्की खंड आहे तुमच्या सारख्याला तर नाही जमणार. उतरून यावाला चालत यावं लागल तर पायऱ्या नसल्या ना तर दम नाही लागला. जेवलो वगैरे थोडासा काहीतरी शॉपिंग म्हणजे शॉपिंग नाही बोलता येणार, एक वस्तू घ्यायची आहे, जॅकेट बिकेट बघू भेटते का. पण ब्लॉग एंड करते, सकाळचे भेटूया कारण मला एडिट करायचं आहे आताच्या आता आणि सकाळचे लवकर उठायचं आहे. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आणि उद्या भेटूया स्वर्गामध्ये कसा वाटला ते कमेंट करा. इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बोला हर हर महादेव. Thank you.